साईनगरी शिर्डी ही भाविकांनी फुलून गेलेली आहे। सलग सुट्ट्या आलेल्या आहेत ख्रिसमसच्या आणि नववर्षाची सुरुवात, यामुळे साई दर्शनासाठी शेकडो भाविक शिर्डीत दाखल होऊ लागले। साईनगरी शिर्डी सुद्धा भाविकांनी फुलून गेलेली आहे। दरवर्षी वर्षअखेरीला मोठ्या संख्येने भाविक साईंच्या दर्शनासाठी येत असतात आणि आता ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे ही गर्दी वाढते। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। साईनगरीमध्ये भाविकांनी आजपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। आपण आता द्वारकामाई परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी देखील साई भक्तांच्या लांबत लांब रांगा या दिसून येत आहे। शिर्डीमध्ये भाविकांची अलर्ट गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। शिर्डीतील हॉटेल जे आहे ते आजपासूनच फुल झाले आहेत। असंख्य साई भक्त जे आहेत ते साई दरबारी नववर्ष असेल आणि नाताळच्या सुट्ट्या असेल या निमित्त साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्या निमित्तानं भाविकांची अलर्ट गर्दी शिर्डीमध्ये झाल्याचं बघायला मिळतंय। तर येणाऱ्या साई भक्तांची गर्दी लक्षात घेता साई संस्थानच्या वतीनं चोख नियोजन करण्यात असल्याचं साई संस्थानच्या वतीने सांगण्यात आलंय। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहमदनगर।